लग्न पहावे करूनच्या मागच्या भागामध्ये. आराध्या, नको बाहेर नको, तू बनवना घरी गेल्यावर. आपण टेरेसवर जाऊया आपल्या, तिने निरागसपणे म्हटलं. त्यांनी घरी येऊन मस्त कॉफी एन्जॉय केली. पुढचा भाग. सगळी पॅकिंग करून ते नैनितालला जायला निघाले. मॉम डॅड त्यांना बॉम्बे एअरपोर्टला सोडायला आले होते. मॉम, समू, अनु दोघे एकमेकांची काळजी घ्या. आणि अनु, तिला त्रास देऊ नकोस हा. तशी आराध्या मनापासून हसली. तो तोंड वाकड करत म्हणाला, गगन, मी काही त्रास वगैरे नाही देत मॉम तिला. तो तोंड वाकड करत म्हणाला, डॅड, नाऊ डोंट स्पॉइल युअर मूड, गो हॅव फन अड टेक केअर. ते त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, मॉम, या टेक केअर बेबीज. आराध्या, डोंट वोरी मॉम, वी विल टेक केअर. डॅड, हॅपी जर्नी किड्स. गगन, येस डॅड. बाय. बाय मॉम. मॉम डॅडला बाय करून एअरपोर्टवर चेकिंग करून ते आत आले. आधी मुंबईवरून दिल्ली आणि मग दिल्लीवरून पंतनगर एअरपोर्टवर ते उतरले. हे नैनितालचं सगळ्यात जवळच एअरपोर्ट आहे. आणि मग तिथून कारने ते 2 तासात नैनितालला आले. पोहोचायला ऑलमोस्ट संध्याकाळचे 7 वाजले होते. ते आधी हॉटेलच्या रूमवर गेले तर आराध्या आधी आत गेली. आराध्या, गगन. यार, व्हॉट द हेल इज धिस, तिने वैतागून म्हटलं. त्याने आत येऊन बघितलं तर बेडवर गुलाबाच्या पाकळ्या हार्ट शेपमध्ये टाकल्या होत्या आणि सेंटेड कॅन्डल्स वगैरे. गगन, समू एक तर हळू ओरड, राजा, तुझा घसा आणि माझे कान दोन्ही कामातून जातील. आणि बाय द वे, डॅडनी हनीमून स्वीट बुक केलाय म्हणून हे कॉम्प्लिमेंटरी आहे. ह्यात माझी काही चूक नाही तरी पण कान पकडून सॉरी. तो खरंच दोन्ही कान पकडून उभा राहिला. आराध्या, अरे नाही तसं नाही ते, मी पण सॉरी. ती पण त्याच्या समोर कान पकडून उभी राहिली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खळखळून हसले. गगन, एनिवेज जा फ्रेश हो, मी बॅग्स ठेवतो. ती फ्रेश व्हायला निघून गेली आणि गगननी सगळ्या कॅन्डल विझवून टेबलवर ठेवल्या, बॅग्स एका कोपऱ्यात ठेवल्या आणि सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या हातात घेऊन एका ठिकाणी लपून उभा राहिला. ती फ्रेश होऊन बाहेर आली. आराध्या, अरे यार, हा कुठे गेला आता, गगन कुठे आहे तू. त्याने बाहेर येऊन सगळ्या पाकळ्या तिच्या अंगावर टाकल्या आणि हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होता. गगन, हाऊज इट. आराध्या, खूप भारी रे, कम्प्लीट फिल्मी. थक्स आणि फॉर धिस. गगन, माय प्लेजर समू. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. अजून किती आणि काय काय करणार आहेस गगन. यू ऑलवेज मेड मी फील स्पेशल. व्हेन आयम विथ यू आय जस्ट फील ब्लेस्ड टू हॅव यू अड मॉम डॅड. सच अ ग्रेट पीपल यू आर. जर गगन खरंच मला सोडून गेला तर जगणं मुश्किल होऊन जाईल मला. गगन हळूच तिच्याजवळ येऊन तिच्या कानात म्हणाला, गगन, समू नाही सोडून जाणार रे बच्चा, तुला आताही नाही आणि कधीच नाही. ॲज युजल त्याला कसं समजलं म्हणून तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. ती काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. गगन, मला कसं समजलं हेच विचारणार होतीस ना. तिने होकारार्थी मान हलवली. गगन, मला एक सांग, मी आजपर्यंत असं काय काय वागलो की मी तुला सोडून जाईल असं तुला वाटतं. किती विचार करतेस तू. माझं काही चुकतंय का, की मी कुठे कमी पडतोय. तसं सांग ना मग मला. एव्हाना तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. गगन, रडू नकोस ना, मला अजिबात आवडत नाही, प्लीज. आराध्या, आणि गगन, हम्म बोल ना. आराध्या, का इतका चांगलाय तू, एवढं प्रेम का करतोस. देव ना करो पण उद्या काही प्रॉब्लेम झाला आणि तू मला सोडून गेलास ना तर मला जगणं मुश्किल होईल रे. घुसमट होईल माझी. मी ते सगळं नाही सहन करू शकणार.
गगन, अशी वेळच येणार नाही, आय प्रॉमिस. ज्या दिवशी मी तुला सोडून जाईल तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. समजलं? त्यानी असं बोलल्यावर तिने रडत रडतच त्याला मिठी मारली. गगन, बस ना समू, मी असं अजिबात बघू नाही शकत, तुला जीव जातो माझा. तो तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला. आराध्या, आणि मी नेहमी असं काहीतरी बोलून तुझा मूड स्पॉइल करते ना, खूप वाईट आहे ना मी. गगन, नाही रे बाबा, असं अजिबात नाही. तुला जे वाटेल जेव्हा वाटेल तू मला अर्ध्या रात्री पण सांग, मी अजिबात रागावणार नाही तुला. पण एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुझा आणि तुझ्या सोबतच असेल, कधीच तुला सोडून कुठेच नाही जाणारे. इज दॅट ओके? आराध्या, असं म्हणून ती अजूनच त्याला बिलगली. त्याला तिच्या अशा वागण्याचं हसू येत होतं. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि मिठी घट्ट केली. थोड्या वेळाने आराध्या म्हणाली, आराध्या, आणि तुला 3 दिवस असंच उभं केलं ना तरी तुला काही प्रॉब्लेम नाही, पण मला भूक लागलीये. गगन, भूक तर मला पण लागलीये. 5 मिनिट थांब, मी फ्रेश होऊन आलो मग जाऊ. आराध्या, हो ठीके, जा पटकन. गगन, जाऊ पटकन की येऊ पटकन? तो हसतच म्हणाला. आराध्या, गगन. ती कमरेवर हात ठेवून डोळे बारीक करत म्हणाली. गगन, आलो बाबा पटकन म्हणत तो फ्रेश व्हायला निघून गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला तर ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. आराध्या, या इव्हन आय एम अल्सो मिसिंग यू अँड आय लव्ह यू अ लॉट. समोरील व्यक्ती काहीतरी बोलली. आराध्या, हो ठीके, ठेवते फोन. तिने फोन कट केला आणि गगन तिच्या हातून फोन खेचून घेतला. आराध्या, काय रे, काय झालं? तिने गोंधळून म्हटलं. गगन, मला तर कधी म्हणत नाही हे सगळं, मग कोणाला म्हणत होतीस ते बघतोय. तो जरा जेलस फील करत म्हणाला. आराध्या, मॉम होत्या, आपण नीट पोहोचलो हे सांगायला कॉल केला होता तर त्या म्हणत होत्या खूप शांत वाटतंय, तुम्ही लवकर घरी या, वी मिस यू म्हणून म्हणाले. गगन, तू ना पहिलीच मुलगी असशील, हे सगळं नव्याला म्हणायचं सोडून सासूला म्हणते. तो तोंड वाकड करत म्हणाला. आराध्या, सासू असतील त्या तुझ्या माझ्या तर मॉम कम बेस्ट फ्रेंड आहेत. तिने गोड हसून म्हटलं. गगन, वा, काय युनियन करून घेतलीये. शाब्बास. आराध्या, बट सिरियसली शी इज सो स्वीट. गगन, माझ्यापेक्षा कमीच, पण माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का कोणाला? तो तोंड वाकड करत म्हणाला. आराध्या, आणि भूक लागली रे. गगन, ह्याला साहित्यपणे विषय बदलते असं म्हणतात. चला. ते दोघे जाऊन मस्त डिनर एन्जॉय करतात. ट्रॅव्हलिंगमध्ये दमल्यामुळे दोघेही लवकर झोपी गेले. सकाळी उठून आराध्या फ्रेश होऊन आली. गगनला उठवायला त्याच्या जवळ गेली तर त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली होती. ती कितीतरी वेळ त्याचं निरीक्षण करत होती. गगन, समू मला नजर लागेल किती वेळ असंच बघणार आहेस? आणि तिची चोरी पकडली गेल्यामुळे ती घाबरून मागे सरकली. गगन उठून बसला. गगन, अशी का बघत होतीस? तो गालातल्या गालात हसत म्हणाला. आराध्या, तू झोपला होतास ना पण? ती अडखळत म्हणाली. गगन, मी काय विचारलं समू? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. आराध्या, अरे ते तू झोपेत पण क्यूट स्माईल करत होतास म्हणून. गगन, क्यूट स्माईल? ही कॉम्प्लिमेंट समजू का? त्याने एक भुवई उंचावत म्हटलं. आराध्या, आणि बाय द वे तू झोपला होतास ना? गगन, नाही रे राजा, तू फ्रेश व्हायला गेलीस तेव्हाच उठलो मी. आराध्या, ठीके, उठ आता, जा फ्रेश हो. गगन, तेवढंच येतं. हे कर ते कर, कधी प्रेमाने बोलणार देव जाणे. तो स्वतःशीच पुटपुटत होता. आराध्या, काय रे, काही म्हणालास का? गगन, काही नाही.
तो तोंड वाकड करत म्हणाला, आराध्या अनु. ती गोड स्वरात म्हणाली, गगन काय म्हणालीस? तो थक्क होत म्हणाला, आराध्या ते मॉम म्हणतात ना म्हणून मी पण म्हणाले. ती गालातल्या गालात हसत म्हणाली, गगन वा आजचा दिवस चांगला जाणार बहुतेक. आराध्या अरे आणि ऐक ना. गगन हम्म बोल. आराध्या तू फ्रेश होतोय तोपर्यंत मी हॉटेल बघून येऊ. गगन अजिबात नाही मी पटकन येतो मग वन तिकडे जाऊयात तू एकटी कुठेच नको जाऊस. आराध्या खडूस. ती ओठ तिरपे करत म्हणाली, गगन समू नाही म्हणालो एका थोडा वेळ थांब ना राजा. तो विनतीच्या सुरात म्हणाला. ती तोंड फिरवून बेडवर बसली आणि त्याला तिचं हसू येत होतं. तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि ती संधी साधून रूमच्या बाहेर आली. खरं तर इथे आली तेव्हा हॉटेलच्या एका आडबाजूला खूप सारे फ्लॉवर्स होते वेगवेगळ्या प्रकारचे. तिला तेच बघायचे होते. ती तिथले सगळी फुलं निरखून बघत होती. तोच मागून कुणाचा तरी आवाज आला, तन्मय आवडली का? आराध्या तू इथे? ती थक्क होत म्हणाली, तन्मय चला म्हणजे मी लक्षात आहे तर. तो उपहासाने म्हणाला, आराध्या तू इथे कसा? तन्मय हॉटेलमध्ये काम करतो मी ह्या. आणि सॅमी मंगळसूत्र अडऑल्हा. ह्या जन्मात तरी लग्न वगैरे करणार नाही असं म्हणाली होतीस ना मग काय पुनर्जन्म झाला तुझा? अजूनही तो त्याच टोनमध्ये म्हणाला, आराध्या आराध्या नाव ए माझं. आणि माझं लाईफ ए मी बघून घेईन काय ते. ती ही कडक स्वरात म्हणाली आणि जायला निघाली तर त्यांनी तिचा हात धरून तिला जोरात मागे खेचलं. आराध्या तन्मय हात सोड. ती चिडून म्हणाली, तन्मय इतक्या वर्षांनी भेटलीस असंच जाऊन देईल का तुला असं म्हणून त्यांनी तिचा हात अजूनच घट्ट पकडला. तिच्या हातात काचेचं कड होत जे फुटलं आणि त्याच्या काचा तिच्या हाताला लागल्यामुळे तिच्या हातातून रक्त यायला लागलं होत. आराध्या तन्मय हात सोड मला जाऊ दे. ती अक्षरशः रणकुंडीला आली होती. तन्मय तिच्या जवळ सरकला आणि तिला हात लावणार तोच गगननी त्याच्या खाडकन कानाखाली दिली. बेसावध असल्याने तन्मय खाली पडला. त्याच्या गालावर हाताचे 4 बोट उमटले होते आणि ओठ फाटून त्यातून रक्त येत होतं. गगन हाऊ यू डेअर टू टच हर. तो रागाने ओरडून म्हणाला. गगनचा आवाज एवढा होता की ऑलमोस्ट हॉटेलचा स्टाफ गोळा झाला होता. गगनने त्याची कॉलर पकडून त्याला ओढतच उभं केलं. गगन घरी बहिणीशी पण असंच वागतो का? की घरच्यांनी हेच संस्कार केले? तो भडकत म्हणाला, तन्मय ए माझे संस्कार नाही काढायचे हा. तो चिडून म्हणाला, गगन तुझे संस्कार कोणी काढायची गरज नाही ए तू ऑलरेडी तुझे संस्कार आणि घरच्यांची अब्रू वेशीवर टांगली आहेस. तुझे संस्कार काढणारा मी कोण रे? फक्त एक सांगतो परत तिच्या जवळपास दिसलास ना तर तुझे सगळे अवयव देहदानाला गेलेच म्हणून समज. आणि हो मॅनेजर तुम्ही ह्याच्यावर ॲक्शन घ्या नाही तर मी लीगल ॲक्शन घेतली आणि तुमचा लॉस झाला तर मला फरक पडणार नाही. मॅनेजर ये सर सॉरी सर. तो घाबरून म्हणाला. गगन तो तन्मयच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, डोंट यू डेअर टू टच हर अगेन हा आय विल किल यू. गगनने नेमकी तिला ज्या हाताला लागलं होत तो हात घट्ट पकडला. त्याला खरं तर माहीतच नव्हतं की तिला लागलंय. तो ओढतच तिला रूममध्ये घेऊन आला. आराध्या आणि माझा हात. ती रडवेली होऊन म्हणाली, गगन आता मी हात धरलेला पण नाही चालणार का तुला? असं म्हणून त्यांनी पकड अजूनच घट्ट केली. आराध्या ती अक्षरशः कळवळली. आणि मला लागलंय. ती कशी बशी म्हणाली. त्याने तिच्या हाताकडे पाहिलं तर खूप रक्त येत होतं. त्याने पटकन हात सोडला. गगन सॉरी शोनू मी पाहिलं नव्हतं सॉरी.
इकडे ये, इथे बस. त्यांनी इंटरकॉम वरून कॉल करून फर्स्ट एड बॉक्स मागवला आणि रुमाल ओला करून जखम साफ केली. तोपर्यंत फर्स्ट एड बॉक्स पण आला होता. त्याला तिची अवस्था बघून वाईट वाटलं आणि त्याच्यामुळे तिला अजून त्रास झाला. त्याचे डोळे पाणावले होते. तिला समजलं होतं त्याला राग आलाय, कारण तो नाही म्हणाला होता तरी मॅडम गेल्या होत्या. तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे पाणावले होते. आराध्या, गगन, यू आर क्राईंग. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. गगन, नो आय एम नॉट. तो निर्विकारपणे म्हणाला. आराध्या, तिने त्याचा चेहरा स्वतःकडे वळवला. येस यू आर. अनु, सॉरी ना रे. ती नाराजीने म्हणाली. गगन, रडू नकोस अजिबात, माझा जीव जातो आणि नाही म्हणालो होतो ना मी का गेलीस. ऐकायचं नसतंच माझं ना. म्हणालो होतो ना मी घेऊन जाईल. मग का नाही ऐकतं माझं. आज मी आलो नसतो तर. समो, तुला काही झालं तर जीव जाईल माझा. नाही पण तुला तर मजा वाटते ना सगळी. तुला काय असं पण प्रेम तर फक्त माझंच आहे ना. तू तर मजबुरीमध्ये लग्न केलंस ना. तो जरा चिडूनच म्हणाला. आज पहिल्यांदा गगन तिला इतकं चिडून बोलला होता. तिच्या हाताला पट्टी बांधून तो बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. तिला आज पहिल्यांदा त्याच्या बोलण्याचं वाईट वाटलं होतं. पण खरंच तर बोलला होता. तिला काही झालं असतं तर. तो नाही म्हणाला तरी ती गेली. त्याचा राग स्वाभाविक आहे. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याला असं नाही बघू शकत. ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. आराध्या, अनु. तिने हळूच त्याला आवाज दिला. गगन, काही होण्य का तुला. तो थंडपणे म्हणाला. आराध्या, गगन, काय. आराध्या, इकडे बघ ना. गगन, बोल. तो तिच्याकडे वळत म्हणाला. आराध्या, सॉरी ना रे. ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली. गगन, हे बरोबर जमतं ना तुला. तो अजूनही जरा रागातच वाटला. आराध्या, आणि सॉरी ना मी परत तुला असा त्रास नाही देणार रे. सगळं ऐकेल तुझं, पण बोल ना माझ्याशी प्लीज. ती रडतच म्हणाली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेतलं. गगन, बस ना राजा, आता रडू नकोस. फक्त मी सांगतो तर ऐकत जा. तू असं परत नाही करायचं हा. माझं सगळं ऐकशील ना. आराध्या, पण तू माझ्याशी बोलत जा. असा शांत बसलास की मला भीती वाटते. गगन, हो बाबा ठीके. पण तुला थोडं काही झालं ना की माझा जीव जायला होतो आणि तुला माझं अजिबात ऐकायचं नसतं. आणि सॉरी, मी घाशी रागात काहीही बोललो ना. आराध्या, आणि गगन, ऐकतोय मी, बोल. आराध्या, तू म्हणालास मी मजबुरीमध्ये लग्न केले. गगन, हो मग. आराध्या, मी मजबुरीमध्ये लग्न केलं होतं. गगन, मग आता. आराध्या, आता काय मला माहित नाही, पण आता मजबुरी वाटत नाही. उलट तू बोलला नाहीस किंवा नेहमी सारखी मस्ती केली नाहीस की नको नको वाटतं. गगन, वेडू ए नुसती. तो हसतच म्हणाला. आराध्या, हसून घे तू. ती ओठ तिरपे करत म्हणाली. गगन, ओके ओके, सॉरी बाबा. पण परत मला असा त्रास द्यायचा नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. तो तिला बजावून सांगत म्हणाला. आराध्या, बस ना, किती वेळा धमकावतो. घाबरले मी, बस खुश. गगन, ए समू, तो कोण होता म्हणजे तू ओळखते त्याला. त्याने पटकन आठवून म्हटलं. आराध्या, हो म्हणजे आमच्याच कॉलेजला होता तो. तन्मय नाव त्याचं आणि माझ्या मागेच लागला होता लग्नासाठी. पण विराज दादांनी त्याला एकदा बजावला होतं. त्यानंतर एकदा मारलं पण होतं त्याला, मग गायब झाला होता तो. त्यानंतर आजच समोर दिसला. 2 मिनिट सगळं संपल्यासारखं वाटलं होतं. मला खूप भीती वाटली होती.
आणि खरंच तू आला नसता तर. गगन, काहीच होणार नाही, मी आहे ना. डोंट वरी. चल तू थोडा वेळ रेस्ट कर, मग नंतर बाहेर जाऊया. हम्म. आराध्या, हो ठीक आहे, आणि परत एकदा कान पकडून सॉरी. गगन, बस बाबा आता. चल. 2-3 दिवस नैनितालला फिरून ते घरी आले. ते घरी आले तेव्हा मॉम डॅड पॅकिंग करत होते. गगन, मॉम डॅड तुम्ही सेकंड हनीमूनला जाताय का? त्याने खट्याळपणे हसत म्हटलं. मॉम, अनु, अरे तुझ्या जिभेला काही हाड वाटेल ते बोलतोस. निर्लज्ज. त्या गगनला दटावत म्हणाल्या. तसं आराध्याला हसू आलं. तो हळूच आराध्याच्या कानात म्हणाला. गगन, तुला फार हसू येतंय का? रूममध्ये भेट, मग तुला सांगतो. असही माझा हनीमून बाकीच आहे ना. तो डोळा मारत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. आराध्या, अनु सॉरी ना रे. ती एवढूसं तोंड करत म्हणाली. गगन, का आता का? आता हस ना. आराध्या, मॉम तुम्ही कुठे जाताय? ती पटकन विषय बदलत म्हणाली. मॉम, अरे बेटा ह्यांची मीटिंग ए बंगलोरला म्हणून जात होतो, पण आता तू आली ए तर मी नाही जात. आराध्या, मॉम जाऊन या ना, तेवढाच सेन्स, इकडची काळजी नका करू. गगन, तुम्ही तुमची प्रायव्हसी एन्जॉय करा, आम्ही आमची. तो हसतच खांदे उडवत म्हणाला. आराध्या, अरे काहीही काय बोलतोय? ती त्याच्या दंडावर फटका मारत म्हणाली. मॉम, अगं समू, ह्याला काय झालंय, काहीही बोलतोय हा. अनु, अरे बरा आहेस ना? काय चाललंय? गगन, मॉम मस्करी करत होतो. जाऊन ये तू, आम्ही काळजी घेऊ, डोंट वरी. मॉम, समू नक्की जाऊ बाळा मी. आराध्या, हो मॉम, पण लवकर या, आय विल मिस यू. असं म्हणून तिने जाऊन मॉमला मिठी मारली. मॉम, हो बेटा लवकर येईल. तोपर्यंत काळजी घे, ओके. गगन, हॅपी जर्नी डॅड. डॅड, बेटा. मॉम आणि डॅड निघून गेले. गगन रूममध्ये निघून आला. आराध्या पण त्याच्या मागे आली आणि उशीने त्याला मारायला सुरुवात केली. आराध्या, काय चालू होतं खाली तुझं? हा मॉम डॅड समोर काहीही काय बोलतोस? गगन, आई हळू ना, लागतंय ना. आराध्या, लागायला पाहिजे म्हणूनच मारते. येडपट. मॉमला किती ऑकवर्ड वाटलं असेल. सेकंड हनीमून काय आणि प्रायव्हसी काय, काहीही बरळत होतास. गगन, समू बस ना, लागतंय, मस्करी केली ना मी. त्याने तिच्या हातातून उशी काढून बाजूला फेकली आणि तिला जवळ ओढलं. आराध्या, आणि सोड ना, मला काय करतोय? गगन, मी काहीही करेल, माझी बायको ए, तुला काय करायचे? आराध्या, अनु जाऊ दे ना. ती त्याला ढकलायचा प्रयत्न करत होती, पण नेमकी त्याचा तोल गेला आणि ते बेडवर पडले. तिने डोळे घट्ट बंद केले. गगनने तिच्या चेहऱ्यावर आलेले सगळे केस कानामागे सारले आणि हलकेच तिच्या कपाळावर किस केलं. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याने भुवया उंचावून विचारलं, काय झालं? तर तिने फक्त नकारार्थी मान हलवली. तो थोडा उठून तिच्या जवळ सरकला. तिने परत डोळे बंद करून घेतले. त्याने तिच्या एका गालावर किस केलं आणि एकदा तिच्याकडे बघितलं. तिने अजून पण डोळे उघडले नव्हते. मग त्याने तिच्या दुसऱ्या गालावर किस केलं. तिने लाजून त्याच्या मिठीत चेहरा लपवला. गगन, ए समू, इकडे बघ ना माझ्याकडे. आराध्या, नाही. तू ना निर्लज्ज ए नुसता. गगन, अरे स्वतःच्या बायकोलाच किस केलं ना, त्यात निर्लज्ज काय? तुला हवं तर अजून एकदा. आराध्या, गप्प बस आणि. गगन, वेडी आहेस तू. असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं. आराध्या, आणि बस सोड ना, आता भूक लागली ए, काहीतरी बनवू देत जेवायला. गगन, अशा वेळेस तुला बरोबर भूक लागते.
त्याने तोंड वाकड करत म्हटलं, आराध्या अनु. ती गोड हसून म्हणाली, गगन बस, तू असं बोललीस आणि मी ऐकलं नाही असं झालं का? चल काहीतरी बनवूया. त्यांनी दोघांनी मिळून डिनर बनवला आणि डिनर एन्जॉय केला. थोड्या वेळ ते टेरेसवर गप्पा मारत बसले होते. गगन, ए समू, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे, उद्या सकाळी भेटेल ते ओके? आराध्या, काही उलटसुलट नको करूस म्हणजे झालं. गगन, समू. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. आराध्या, अरे तसं नाही म्हणजे. जस्ट सांगितलं ना रे. आणि असं काय करतो? तो उठून तिच्या शेजारी येऊन बसला आणि ॲज युजल तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या रिंगशी खेळत होता. आराध्या, आणि तू ओके आहेस ना? गगन, हो रे राजा. आराध्या, मग तू नेहमी रिंगशी का खेळतोस, काही रिझन? गगन, हो म्हणजे ही एंगेजमेंट रिंग असते ना, ती ह्या बोटात घालतात कारण ह्या बोटाची नस आपल्या हार्टला कनेक्ट असते. सो असं म्हणतात की एंगेजमेंट रिंगमुळे कपल हार्ट टू हार्ट कनेक्ट राहतात. पण कधी मला अनैजी वाटलं ना, मग मी तुझ्या शेजारी येऊन बसतो आणि ह्या रिंग थ्रू तुझ्याशी कनेक्ट व्हायचा ट्राय करतो. आराध्या, आणि गगन, बोल ना शोना. आराध्या, पण जो ऑलरेडी हार्टमध्ये आहे त्याला हार्टशी कनेक्ट व्हायची काय गरज? गगन, म्हणजे मी हार्टमध्ये आहे का? तो अविश्वासाने म्हणाला. आराध्या, तू नाही मग कोण असेल? आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली. गगन, वाव समू, काय मस्त फिलिंगे. मुहा, लव्ह यू सो मच यार. आराध्या फक्त हलकेच हसली. गगन, अरे बाबा, आज तो मुझे मेरा जवाब दे दो. आराध्या, लव्ह यू टू. गगन, रिडली. तो खुश होत म्हणाला. आराध्या, हो. गगन, अरे आओ ना फिर. असं म्हणून त्यांनी तिच्या गालावर किस करत तिला मिठी मारली. आराध्या, आणि आज तू जास्तच लाडात आलाय. गगन, नाही. लाडात नाही आलोय, समथिंग डिफरंट. आराध्या, म्हणजे? गगन, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है. आराध्या, सुट्टे नाहीये. अगल जाओ. ती हसतच म्हणाली. तसं गगननी एक भुवई उंचावून तिच्याकडे बघितलं. तिला समजलं होतं की आता पुढे काय होणारे. ती आधीच उठून पळाली आणि गगन तिच्या मागे. ॲज युजल त्यांनी तिला पकडलं आणि डायरेक्ट उचलून घेतलं आणि टेरेसच्या काठावर नेऊन विचारत होता. गगन, फेकू का खाली तुला? एवढं चांगलं म्हणत होतो मी, पण नाही. फेकतोच खाली. आराध्या, तू माझ्याशिवाय राहू शकणार असशील तर बिनधास्त फेक. ती बेफिकीरपणे म्हणाली. ती असं काही बोलेल असं त्याला वाटच नव्हतं. त्याने पटकन तिला खाली उतरवलं आणि जवळ घेतलं. गगन, समू, आज बोललीस, पुन्हा असं बोलू नकोस हा. तो काळजीने म्हणाला. आराध्या, ए अनु, सिरियस काय होतोस वेडू? मी मस्करी करत होते. मला माहिती मला थोड लागलेलं सहन होत नाही तुला, आणि खाली कसं काय फेकशील? गगन, तरी राजा असं बोलू नये रे. तो खूपच सेंटी झाला होता. आराध्याने त्याला गुदगुल्या केल्या आणि परत पळाली आणि तो सगळं विसरून तिच्या मागे पळाला. ती डायरेक्ट खुर्चीवर जाऊन उभी राहिली. त्याने तिथून उचलून घेतलं आणि सोफ्यावर मांडीवर घेऊन बसला. ती उठून जायला लागली तर त्यांनी परत ओढून बसवून घेतलं आणि तिच्या भोवती हातांचा विळखा घालून तिला मिठी मारली. आराध्या, आणि तुझं ना आज जास्तच प्रेम उतू जातन्य असं नाही वाटत का? गगन, असू दे ना. लाड करतोय ना तुझे, मग एन्जॉय कर ना. सगळ्यांना इतका चांगला, प्रेमळ, रोमंटिक नवरा नाही मिळत. आराध्या, किती नौटंकी रे. आणि तुला आज काय झालंय काय माहिती, जरा जास्तच प्रेम उफाळून आलंय तुझं. गगन, भीती वाटते रे राजा.
कोणी तुला दूर घेऊन गेलं मग माझ्यापासून तर कसा राहू मी. आराध्या, अनु तू असताना हिम्मत एका कोणाची मला हात लावायची. आणि काय इमोशनल होतोय. मस्ती कर, त्रास दे तोच आणि मस्त आहे रे. गगन, ओके आता तू म्हंटलीस ना. मग नाही होत इमोशनल. ओके इकडे ये. ती त्याच्याकडे झुकली तर त्याने गालावर किस केलं आणि जवळ घेऊन शांत बसला होता. आराध्या, अनु उठ आता चल ना इकडे, थंडी ए आजारी पडशील. गगन, चल. तुला मॉमनी बरोबर सांगून ठेवले. आराध्या, अरे आपलंच टेरेस ए ना, कधी पण येऊ शकतो, चल आता. ते दोघे रूम मध्ये निघून गेले. ती सकाळी उठली तर गगन बाजूला नव्हता. आराध्या आणि तो बाल्कनी मधून बाहेर आला. गगन, गुड मॉर्निंग समू. आराध्या, आज लवकर उठलास आणि बाल्कनी मध्ये काय करतोय. गगन, तुला काल म्हणालो होतो ना, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आराध्या, बाल्कनी मध्ये. गगन, चल ना पटकन. आराध्या, तू नक्की उलटसुलट काही केलं नाहीस ना, एकतर मॉम पण नाही. गगन, मग मॉम नाही तर मी काय खाणार एका तुला. आराध्या, नाही पण एक मिनिट, शर्ट का नाही घातलास. गगन, आत्ताशी लक्ष जातन्य तुझं. आणि माझा शर्ट मिस्टर इंडिया आहे, आता तुला दिसत नाही त्याला मी काय करू. आराध्या, गप्प बस, बकवास नको करू. शर्ट घाल आधी. गगन, नाही घातला तर काय करशील. आराध्या, अनु ऐकत का नाहीस. पण साहेब कसले ऐकताय. त्यांनी तिच्या डोळ्यावर रुमाल बांधला. आराध्या, अरे काय करतोय तू. गगन, सरप्राईज. आराध्या, पण मला दिसतच नाही तर बाल्कनी मध्ये कशी येऊ. गगन, शांत बस ना, किती बडबड करते. आज मला समजतंय डॅड मॉम ला एवढे का कंटाळतात. तिने रागारागात डोळ्यावरची पट्टी काढून फेकली. आराध्या, माझ्या बोलण्याचा त्रास होतोय ना, निघ आता, बोलणारच नाही मी. बघच तू. गगन, अरे राजा असं नव्हतं बोलायचं, मला सॉरी ना. गगन, ए सम्या सॉरी ना, असं काय करते. तिने अजिबात रिस्पॉन्स नाही दिला. ती उठून जायला निघाली तर त्याने उचलून घेतलं. आराध्या, आणि सोड ना यार, असं काय करतो. गगन, चूप बस, तू बोलणार नव्हतीस माझ्याशी. तो तिला बाल्कनी मध्ये घेऊन आला. आणि बस ती बघतच राहिली. गगन, तुला खूप आवडतात ना प्लांट्स आणि फ्लॉवर्स. तू नैनिताल फ्लॉवर्स बघायलाच गेली होतीस ना, म्हणून मी हा छोटूसा ट्राय केलाय. कसं आहे. आराध्या, खूप 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 मस्त आहे. आय एम स्पीचलेस. आणि हे खूप 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 भारी आहे. असं म्हणून तिने त्याला मिठी मारली. गगन, मग आता बोलशील ना माझ्याशी. ॲटलिस्ट ह्याच रिटर्न गिफ्ट म्हणून तरी प्लीज, तो एवढूसम तोंड करत म्हणाला. आराध्या, ठीक आहे. तिने हसतच म्हटलं. गगन, मग आता. आराध्या, आता काही नाही, आवर, हॉस्पिटलला जायचं ए, सुट्टी संपली आहे आपली. गगन, ठीक आहे, चलो फिर. कथा कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कथेचा भाग 4 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.